साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम आणि कवी संमेलन या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्वच रसिक श्रोत्यांचं, साहित्यिकांचं आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांचं हार्दिक 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 स्वागत। आपण या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न करत आहोत। आपण सर्वजण जाणताच की शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आपल्या साहित्याचा हा महामेरू, हा झेंडा घेऊन महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचत आहे, पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। त्यातलाच एक भाग म्हणून हे दुसरे मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम आपण घेत आहोत इथे। या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या प्रमुख अतिथी, या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय माननीय फकीरा बाबूराव पवार यांना मी विनंती करेल की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात। शब्दगंधेचे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे आणि सुनीलजी गोसावी आणि सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आदरणीय उद्घाटक माननीय फकीरा बाबूराव पवार सर, आपल्याला विनंती आहे की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात। आपण या विचार मंचावर उपस्थित राहावं अशी इथे उपस्थित झालेले आहेत डॉक्टर कमलकांतजी वडेलकर। गेल्या शब्दगंधच्या स्थापनेपासून या चळवळीशी ज्यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि जे आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत काम करतात, आमचे मार्गदर्शक मित्रवर्य आदरणीय डॉक्टर कमलकांतजी वडेलकर सर, अभियंता मित्र या मासिकाचे संपादक म्हणून सर्व परिचित असणारे आदरणीय डॉक्टर कमलकांतजी वडेलकर, आपणही विचार मंचावर आमंत्रित आहात। आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर संदीपजी सांगळे सर इथे उपस्थित झालेले आहेत। आपल्याला ही विनंती आहे सर की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात। आदरणीय संदीप सांगळे सर, शब्दगंधच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आपला कृतिशील सहभाग आमच्यासाठी निश्चितच भूषणावह आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उपस्थित झालेले सर्वच मान्यवर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले हबप मान्य गोरक्षनाथ महाराज उदागे, आपल्याला ही विनंती करेल की आपण या कार्यक्रमाच्या साठी आमंत्रित आहात, विचार मंचावर आपण यावं, विराजमान व्हावं, आपल्याला आग्रहाची विनंती आहे। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा इथे संपन्न करणार आहोत। दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम आणि कवी संमेलन या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा आपल्यातीलच ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तीला हे पद देण्यात यावं अशी सभासदांची भूमिका होती आणि त्या भूमिकेतूनच आपण यावर्षीच्या दुसऱ्या राज्यस्तरीय मध्यवर्तीय साहित्य संवाद कार्यक्रम आणि काव्य संमेलन यासाठी आमचे ज्येष्ठ सभासद, मार्गदर्शक, मित्र आदरणीय माननीय राजेंद्रजी चोभे यांची एकमताने निवड केलेली आहे। टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षपद सन्मानपूर्वक स्वीकारावं। आदरणीय राजेंद्रजी चोभे पाटील, आठवड तालुका नगर, जिल्हा अहमदनगर येथील कृतिशील पत्रकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेले हे नाव आदरणीय राजेंद्रजी चोभे पाटील इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम इथे आणि सर्वच प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा सोहळा इथे आपण संपन्न करत आहोत।